राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी तया पाशे नुरे पाप नाशे त्रिविधाताप नाम तेचे परब्रह्म जप यज्ञ तो परम तया पाशे नुरे पाप नाशे त्रिविधाताप एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा तया पाशे नुरे पाप नाशे त्रिविधाताप मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्यतिष्ठं तमानन्दकन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरूंजी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंदो श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी राम कृष्ण हरी नित्यमध्ये जो वैखरी तया पाशी नुरे पाप नाशी त्रिविधा ताप विढल विढल आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने महान विद्वान जनांच्या चरणकमलाने त्यांच्या वास्तव्याने गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोतीर्ब्रह्मनिष्ठ महान तपोनी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर सच्चिदानंद मूर्ती श्री सद्गुरू श्री संत दंडोपंत दादा यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी चालत असलेला हा एक नैमित्तिक कार्यक्रम आहे। निमित्त आहे वास्तुशांती। एक नवीन इमारत उभा केल्यानंतर आतमध्ये आपलं कुटुंबासहित वास्तव्याला राहणे आणि त्यासाठी आपलं कुटुंब अखंड जीवनभर सुखी समृद्धी भरभराटी राहो त्याच्यासाठी हा कार्यक्रम परमार्थप्रेमी हरिभक्त पारायण पंढरी महाराजजी यांनी खूप मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी आयोजन केलेले। एवढा खर्च केला त्यांनी, अजून दुसरी इमारत उभा राहिली असती। काय प्रेम आहे वारकरी संप्रदायावर, एवढा मोठा मंडप आणि महान दिग्गज मृदंगाचे महामेरू मृदंगाचे राजे कृष्णा महाराजजी गोरख महाराजजी, तुम्ही प्रत्यक्षामध्ये गंधर्वाला फुटलेले हातपाय म्हणजे हे गायनाचार्य मंडळी, पूर्ण पृथ्वी तलावर गंधर्वानं घेतलेला अवतार हे बी ज्याला कळतं त्यालाच कळतं बाबा, हे सर्वांना कळत नाही। त्यांनी काय काय जागा काढल्या मध्ये मध्ये, ते जागा असतील त्यांनाच दिसतात, त्या झोपलेल्या त्या जागा कळत नाहीत। त्यांनी जागा काढायच्या मध्ये तुम्ही तुकडे टाकायचे, बरोबर आहे का नाही? मग लाग्या मोकळे सरपाट्या उगा मारायलो आणि खरा भजनातला आनंद पंढरी महाराजांनी अख्ख्या ह्या भूमीला आहे का नाही, पूर्ण जिल्हाभर महाराष्ट्रभर कौतुक, कर्नाटकभर कौतुक करावा असा हा उपक्रम। किती मोठी मंडळी महाराज, मला श्रोते मंडळ बी कमी नाही, भरपूर श्रोते मंडळ, साऊंड सुविधा पण चांगली बरं का, बघा टकटक वाजायले आता
सुरुवातीला वाज नाही गेलं पण आता वाजायले. खरंच एकदम चांगली सुविधा आहे बाबा त्यांची. बोट टाकू दे नाही असं काही काही माईक आमच्याकडं हातोडा घातला तर हलो म्हणत नाहीत. एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद होतं म्हणून. त्यांनी इतकी सुंदर सुविधा दिली. खरंच अशी इच्छा आहे की आता जे काय आपल्याला मिळेल ते सगळे त्यांच्या पायावर ठेवावं. पण 2 वर्ष झालं मीच घरी आहे, मग तेवढी आपली हिंमत होणार नाही. श्रोते मंडळ सुद्धा अगदी फडावरील मंडळी सर्व जाणकार मंडळी आहे आणि जाणकार मंडळीमध्ये एक आनंद वेगळाच आहे आणि गायनाचा आणि वादनाचा आनंद परिपूर्ण आपण घेतलेला आहे. आता थोडा कीर्तन सर्वाचा आनंद घ्यायचा. विठाल विठाल अभंगनाथ महाराजांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा पण नामपर प्रकरणातील अभंग आहे. या विश्वामध्ये भगवत प्राप्तीचा एक सर्वोच्च मार्ग जर म्हणलं यथासांग व्यवस्थित आणि सुटसुटीत ते म्हणजे नामचिंतन. बाकीचे मार्ग भरपूर आहेत. ज्ञानोबा म्हणतात आहे नाही असा वाद नाही, पण सगळ्यात चांगला मार्ग आहे योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. बर बस बस बर बस आता इथंच बस, जाऊ नकोस कुठं आता. विठाल विठाल मस्त फिरायला जॅकेट वगैरे घालून बरे भाऊ त्याच्या वैभवात ती विचार. मला आनंद वाटतो महाराज लेकराचा. मी कधीच बोलत नाही कोणाला काही, कधीच नाही. लेकराला तर कधीच बोलत नाही. माझ्यासारखी सवलत देणारा तुम्हाला महाराज बी भेटणार नाही पैसे सोडून. मी कीर्तनात कधीच कोणाला टाळ्या वाजवा म्हणत नाही बाबा, देवा शपथ कधीच म्हणत ना टाळ्या वाजवा. काही काही जण म्हणतात टाळ्या वाजवा. बसू द्या, बसलेत बिचारी, जातील ही बी घरी, मग कळलं तुम्हाला काय ते. आपल्याकडे टाळ्या. माझा एकदा अपमान केला एक जण, तेव्हापासून सोडून दिलं हे म्हणायचं. एक जणांना म्हणलं टाळ्या वाजवा, ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. तिचे तरी काय चूक आहे आता. ते काय बोलतील भिताड पडल्यासारखं लोक काही बोलतील. महाराज एक जण तुम्हाला महाराज तुम्हाला कीर्तन किती दिवस असतात हे म्हणलं रोज आहे. रोज रोज कीर्तन आहे? हा म्हणलं रोज कीर्तन आहे. अरे बापरे म्हणला, मग रोज असं फिरावं लागतं प्रत्येक गावाला? हा म्हणलं रोज फिरावं लागतं. कमायला राव म्हणलं तुम्हाला लोकांची 12 महिने कुत्र्यासारखं फिरतात. वारकरी म्हणणं पांढऱ्या, पण माणसं वारकरी नीट बोलणार नाही. काय भानगड असेल ते असेल महाराज. ते आपल्या राहणीमानामुळं का आपल्या प्रारब्धाचा दोष हे कळाय मार्ग नाही. लोक वारकऱ्याला का बोलत नस. मला वाटतं बोलू नका, काही गरज नाही बोलण्यावर, पण किमान चांगलं तरी बोला. आपण कशाला सुशिक्षित म्हणा ते ह्याचाच अर्थ कळा ना. उगं कपडे चांगले घातले म्हणजे झालं का सगळं. आणि आजकाल तेच खातय महाराज, कडक इस्त्रीचे कपडे, मागा 1000 लपडे पण कपडे. आणि आम्ही मार खातात ते कपड्यामध्ये महाराज. आता ढांगळा मसाळा कार्यक्रम असतो आणि काही काही कपड्याच्या अशा फॅशन निघाल्यात बाबा, कौतुक करावं त्यांचं. एक जण काल मला भेटलं, ते अर्ध शर्ट इन केलंय त्यानं, अर्ध मोकळं सोडलंय. जे अरे महाराज म्हणलं, जे हरी म्हणलं, अर्ध इन अर्ध मोकळं कस काय फॅशन आहे म्हणलं. फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी होय रे, खरं सांगायचे. त्यानं म्हणला महाराज ही फॅशन नाही, तडजोड आहे म्हणला. कस काय पुढून उंदरानं कातरलंय म्हणला हे, आणि मागे पॅन्टीला ठिगळे लोई चॅप्टर गिराय का मला. काय बोलतील वारकऱ्याला काही सांगता येणार नाही. आणि फक्त सुशिक्षित कशामुळं, फक्त मी तर म्हणतो आता सुद्धा आपल्याला ग्रामीण भाग चांगला वाटतो महाराज. काही काही मोठे बंगले असतात, भाषा मंजूळ, लय मंजूळ भाषा असते गेल्यावर आपल्याला बोलताना. महाराज आडातनं डोळ्यात माती पडली का तुमच्या? आता आडातनं म्हणलं आलो ना, ठीक आहे. पाणी वगैरे देऊ का म्हणलं, डॅमवर जाऊ का एखाद्या? आता
पाणी देऊ का म्हणलं ठीक आहे. मग तुम्ही चाय घेता का दूध घेता म्हणलं एंडोसल्फान घेतो असतो एंडोसल्फान. द्या काय द्यायचं आणि पुन्हा चहा घ्या. मग तुम्ही भोजन वगैरे करणार ना मग हॉटेलवर जायचं का जेवायला आता म्हणलं भोजन करणार ठीक आहे. मग तुम्ही भोजनामध्ये काय काय घेणार म्हणलं मी भोजनामध्ये गवत घेणार कडवा घेणार वाडे घेणार तोंडी लावायची कल डोक्यात धोंडा घालून घेणार म्हणलं. फक्त भाषा सुधारली संस्कार सुधारलेले नाहीत. आणि ते वारकऱ्याला वाटत एकदम म्हणला महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना हे सुधारित बियाणं. अजिबात वारकरी भोळे नाहीत. वारकऱ्यासारखा आनंद कुठंच नाही महाराज. रोज गोळे खायलो वारकऱ्यासारखा आनंद आहे का बाबा. बाहेर आपल्याला ताटाला रांगोळ्या घरी उभ्या राख रांगोळ्या पण बाहेर ताटाला रांगोळ्या. अरे वारकरी हा वारकरीच असतो महाराज. पण तो वारकरी नामधारक असला पाहिजे. सच्चा नामधारक या जगाला तारून नेण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. विठाला विठाला अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या कलीन घडे साधन. बर उचित विधी विधान योग्य जर मार्ग एखाद्या वेळेला कळल पण कधी कळल पण ते आपल्याच्यानं करणं होणार नाही. न कळे आणि जर कळालं तर न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा. मग काय सोपं आहे महाराज. भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा जाणे येणे खेपा येण्याची पंथे खंडती. सगळ्यात सोपा मार्ग नामचिंतन महाराज. कारण का बाकीच्या मार्गाला प्रतिबंध आहे आचारसंहिता आहे. पण नामचिंतन असा एक मार्ग आहे ह्याला आचारसंहिता नाही. आचारसंहिता रहित माध्यम म्हणजे नामचिंतन. भजन बी करत भजनामध्ये दोन प्रकार आहे. तुमचं जर भजन करायचं म्हणलं तर आचारसंहिता आहे तुमच्याकडं. ताल आणि स्वर ही आचारसंहिता आहे. संगीत भजनाला दोन गुणाची आवश्यकता आहे ताल आणि स्वर. साधं जर भजन करायचं म्हणलं आपलं तर त्याला तुकोबारायस म्हणले नये जरी तुझ मधुर उत्तर दिदाला सुस्वर नाही देवी नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. महाराज म्हणले जसं जमल तसं म्हण. पण संगीत भजन करायचं म्हणलं तर नामदेवरायने सुद्धा आचारसंहिता टाकली. नामदेवराय म्हणले गाता येईल तेनीची गावे आणि बाकीच्यानी हरी हरी म्हणावे असं नामदेवराय म्हणले. जमतंय का. भजन ताला स्वरा जर आलं
तर त्या भजनातला आनंद काही वेगळा. आता कुणी काही म्हणणार नाही हा भाग वेगळा, पण आनंद मिळणार नाही. आणि भजनामध्ये आनंदच मिळत असेल तर ताल आणि स्वर. तर तुमच्या साधना झाल्या सर्व. तुम्ही सहज बी स्वर काढला, सहज ती साधना आहे. तुम्ही सहज बी थाप टाकली तरी नाद ब्रह्मच तयार होणार. त्यांचा स्वर आणि तुमचं ताल, त्यांचा सा आणि तुमचा साधा. परमार्थ हेने येणे करून सा आणि धा साधा. विठ्ठला विठ्ठला काही लोक नाव ठेवतात बाबा गायकवाद करणार. काय महाराज गायकांना तेवढं नुसतं ह्या तर करतात. तू ये ना म्हणलं इकडे ह्या करायला, तुला पैसे पण ह्या स्वरात कर. पण ह्या म्हणजे काय, ह्या करायला 20 वर्ष चालली तिथं महाराज. किती वर्ष? 20 वर्ष चालली. मिळला का ना बाबा अजून. मी अनुभव घेतला, सोडून दिलं म्हणून सांगितलं. मी सुद्धा काही प्रयत्न कमी केला नाही बाबा. 2 वर्ष मृदंग शिकायला होतो. 2 वर्षामध्ये 2 बोल झाले माझ्याकडं. धागेण ता आणि घेता घी घेता, बस एवढेच झाले 2 वर्षात. गुरुजी म्हणले पुढला केव्हा देऊ. म्हणलं अजून 2 वर्ष तरी थांबा. गुरुजी म्हणले तुझी ओळख कटी उचल अगोदर. जर हे जमत नाही का कठीण आहे माध्यम. तिथं आल्यावर कळतं महाराज. मग हार्मोनियम कडे गेलो महाराज संगीत वाजण्यासाठी. ते 5 वर्ष शिकलो. 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना शिकवणारे. ते म्हणले महाराज तुमच्या मुलाला घरी न्या. आमचे वडील म्हणले शिकला का ते. ते नाही शिकलं म्हणले, पण त्याच्या नादानं माझं इसरलं सगळं. आता एवढं सोपं आहे का ते. इथं आल्यावर कळतं काय लागतं. गप्पा हाणून चालत नाही. इथं ताकदच लावावं लागते महाराज. मोकळा मंगळवार चालत नाही. विठ्ठल ह्या साधनाला आचारसंहिता आहे सर्व. ज्ञान मार्गाचा प्रवास आहे, पण त्याला अंतःकरणाची शुद्धता पाहिजे. कारण का अंतःकरण चित्त शुद्ध असेल तर ते ज्ञान ग्रहण करत असताना ते आपल्याकडे टिकू देईल. आणि चित्त जर शुद्ध नसेल तर मिळालेले ज्ञान सुद्धा टिकत नाही. महाराजच म्हणतात तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही नाही. निर्मळ जीवन काय करील सावन. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय होतं चित्त शुद्ध नसेल तर ज्ञान मिळेल. तसं आता प्रत्येकाकडं मोबाईल आहेत. अँड्रॉइड मोबाईल, स्क्रीन टच प्रत्येकाकडे. आपण कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे काही गुणीजन मंडळी, काही कार्यकर्ते मंडळी आपला नंबर घेतात. महाराज नंबर द्या. माझ्याकडून 50 तरी घेतात रोज आणि एकही करीत नाही फोन. पुन्हा नंबर घेतात पण फोन कधी करीत नाही. घेतात नंबर, मग आपण त्यांना नंबर देतो. ते आपला नंबर घेतात, त्यांचा आपला नंबर सेव्ह करतात आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला फोन करतात. अरे महाराज. तो म्हणला हा बोला कोण. तो म्हणला कोण. रात्रीच कार्यक्रम करून गेलात आपल्या इथं, विसरलात का काय. त्यानं म्हणला महाराज विसरलो नाही, पण माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय. काय गेलाय. डिस्प्ले गेला. डिस्प्ले गेला तरी येणारे कॉल येतात, पण कुणाचा आला हे कळत नाही. तसं चित्त शुद्ध नसल येणार ज्ञान येतं, पण ते अशुद्ध चित्त असल्यामुळं ते इथं टिकू देत नाही. हा त्याचा प्रभाव आहे. म्हणले थांबा, नुसतं श्रोत्याचं चित्त बघू नका. त्या ज्ञानी पुरुषाचा सुद्धा ज्ञान भरपूर आहे, पण त्याचा आपल्यावर प्रभाव जर पडत नसल तर त्याचा सुद्धा दोष असतो, असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. माऊली म्हणतात कोंभाचे टवटवीत पण आणि सांगे भूमीचे सुपीक पण. माऊली म्हणाले पीक भरायला आलंय,
टवटवीत कोंब आहेत. एक जण म्हणला नाही नाही नुसते टवटवीत कोंब म्हणू नका का, कारण जमिनीची मशागत बी तशीच आहे. एक जण म्हणला मशागत नाही, ती जमीन सुपीक असल्यामुळं त्या मशागतीला काय आहे किंमत आहे. जमीन सुपीक पाहिजे, आपली मशागत पाहिजे, आणि मग मात्र कोंबाचे टवटवीतपण सांगे भूमीचे सुपीकपण तैसे ज्ञानाचे आचरणे भिन ज्ञानाकडे. माऊली म्हणले ज्ञानी पुरुषाचं आचरण जर चुकलं असेल तर त्याचं मिळालेलं ज्ञान आपल्यावर कुठलाच प्रभाव करत नाही. म्हणून आपला आशीर्वाद बी लागत नाही. मी तर आशीर्वाद देतो पण लागतच नाही. मी गेल्या वर्षी आशीर्वाद दिला होता एक जणाला दिवाळीला. ते आला आमच्या मठामध्ये 100 रुपये देऊन पाया पडलं. जय हरे महाराज म्हणलं जय हरी या या वासा वासा. 100 रुपये दिले म्हणलं आशीर्वाद जा तुमचं कल्याण होईल म्हणलं. आता ती या वर्षी आली दिवाळीला आमच्या मठामध्ये 10 रुपये देऊन पाया पडले. मी म्हणलं कस काय बरं आहे का. हो म्हणला महाराज तुमच्या आशीर्वादानं 2 एकर इकला आतापर्यंत आपण. हे आपला आशीर्वाद. श्रीमद भागवतामध्ये विषय आशीर्वाद द्यायला तप लागतं आणि शाप द्यायला पुण्य लागतं. कुणीही कुणाला आशीर्वाद देऊन चालत नाही. महाराज आमच्या परळीमध्ये तुळशीराम महाराज होते. खूप मोठी साधना करायचे महाराज. अखंड नामचिंतन करायचे टाळ्या वाजून. 10 वर्षानं एक जणाची कांटाळी बसली. 10 वर्षानं त्याला दवाखान्यात जाऊन गुण आला नाही. पण सहज एकदा महाराजाकडे आलं दर्शनाला. पण काय महाराजांच्या मनात आलं की दर्शन घेतल्याबरोबर त्याच्या गालातच चापट हाणली महाराजांनी. त्याला चापट हाणल्यावर राग आला. महात्मा आहे आता काय बोलावं आता. पण त्यांनी दर्शन घेतलं आणि तसेच मागं आले. मागं आल्याबरोबर 10 पावलं मागं सरकले की त्यांची कांठाळी चोगडली महाराज. एका चापटाची ताकद. पुन्हा बरेच कांठाळी बसलेले माणसं महाराजाकडे गेले. महाराज पण पुन्हा महाराजांनी कुणाला चापट हाणली नाही. मी एकदा कीर्तनात कथा सांगितली. तिथे एक जणाची कांठाळी बसली होती. ती कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आलं. म्हणला महाराज जय हरी. म्हणला आपली कांठाळी बसली ही. मी म्हणलं पण आता महाराज नाहीत ना, आता ती गेले मागच. 47 वर्ष झालं म्हणलं त्यांना. जाऊ द्या म्हणला तुम्ही हा ना एक चापट. या मग इकडं काय त्याला या या इकडे या पुढे या. म्हणलं कोणती. म्हणला म्हणलं बरं. मग हलके हाताने हाणली महाराजाची चापट. अर्ध्या घंट्यानं म्हणलं कस काय बरं आहे का आता. म्हणलं महाराज ही बी गेली आता. तो कुणाचे आशीर्वाद घ्यायचे महाराज. कुणाला बी आशीर्वाद द्यायची ताकद नाही. कारण का त्याला साधनाच लागते महाराज. साधना जर नसल तर ते आशीर्वादही कामाचा नाही आणि ते शापही कामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल साधना जी आहे ज्ञान मार्ग या प्रकारचा आहे. त्याला चित्ताची शुद्धता लागते. बरं एवढंच नाही. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये सांगतात जर चित्त शुद्ध नसल तर ज्ञानोबारांनी गोंडशेक उदाहरण दिलंय. मृत जैसा श्रंगारीला का गाढव तीर्थी नाहनीला कडू दूध ह्या माकीला गुळे जैसा. याप्रमाणे किती गाढवाला चंदनाचा लेप दिला पण शेवटी ते उकरड्यावर जाणार म्हणजे जाणार. त्याप्रमाणे ह्यांचं जे ज्ञान आहे ते चित्त जर शुद्ध नसल तर सांगण्याचा फायदा. नाथ महाराजांना अजून 2 लोकांना सांगू नका म्हणले. नाथ महाराज म्हणजे 2 लोकांना ज्ञान सांगूच नका. क्रोधी अविश्वासी आणि त्याशी बोधकायचा आणि व्यर्थ आपुली वाचा. जर त्याचा विश्वास नसल तर सांगूच नका महाराज. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही मला. नाही म्हणलं माही महाराज जग आता फार पुढं गेलं. कुठंच पुढं गेलं नाही. मसन वाट्याच्या पुढं अजून कुठं गेलं. जाऊन जाणार कुठपर्यंत. तरी मला महाराज थांबा. इतकं विज्ञानाने शोध लावले म्हणला मोबाईलचे. हे मोबाईल म्हणलं कस काय बघा ना म्हणलं महाराज किती मोबाईल काढले ह्या विज्ञानानं. काढू दे म्हणलं किती मोबाईल काढू द्या पण एका कंपनीचा पीस एकसारखाच आहे. ह्याच्यात काही बदल काहीच बदल नाही. पण म्हणलं आमच्या भगवंताची ताकद बघा.
काय मोबाईल कंपनी महाराज त्या मालकाची, एवढे मोबाईल पीस त्यानं तयार केलेत, पण कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही, सगळे पीस अलग अलग. बरं आमचे 3 पीस बघा या अलग अलग, कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही. बरं नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग आहे महाराज. काय ताकद आहे महाराज भगवंताची, आहे का नाही? काय कळलं कोणाला? एवढंच नाही, प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग आहे, ही त्याची ताकद आहे महाराज. नाही मला देवाला काय, तू चल बाहेर, चल इकडे बघ जग काय ते. हो का आपलं 10 बाय 10च्या घरात गप्पा नको आपलं विनाकारण. काही लोकांना लय, त्यांना वाटतं आम्ही लय पुढे का, कुठंच पुढे गेले नाहीत महाराज. त्यांना खरं वाटत, ज्ञानोबाराने भिंत चालवली, खरी वाटत नाही. अरे माऊलीने भिंत चालवली नाही महाराज, भिंत कस काय चालवली आम्हालाही कळतं, भिंत चालत नाही, पण त्यांनी चालवली ना. म्हणलं महाराज मग तुम्ही चालवा, मला आपल्याला येत नाही. म्हणला का? म्हणलं माऊली युगी, मी जुगी, कुणाचं कुणाला चालत, त्याला साधना लागते ना महाराज ती. तसं हा झाला ज्ञान मार्ग. योग मार्ग त्याच्याहून कठीण महाराज. म्हणून ज्ञानोबा म्हणले योग याग विधी सोडायला लागलो महाराज मी. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. बरं इथं नाही तर गायचं कुठं बरी मस्त वादक आहे, तुम्ही सुंदर आहे. मला भजन येत नाही पण ऐकायचा नाद आहे. आपल्याला भजन येत नाही, आलं सुद्धा नाही, येणार सुद्धा नाही, पण चांगलं ऐकायचा नाद आहे. आमचे महाराज म्हणजे जाऊ दे तुला भजन नाही आलं तर हरकत नाही, पण चांगलं ऐकायचा नाद असू दे. बरं आजकाल बोलणं बी अवघड झालंय बाबा. कुणाला ताल गेला स्वर गेला म्हणणंही पाप आहे आजकाल. व एक जण आता स्वर गेलता गाता गाता मला नाही राहवलं ना. मी म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला, त्याला जे राग आला ते टाळ ठेवूनच घरी गेलं. ते म्हणलं गेलास तर गेलास, माझा युवाईस का काय येतो बघ तिकडं थांबतो तो. आता पण ते कीर्तन झाल्यावर लोक म्हणले महाराज तुम्ही त्यांना कशाला स्वर गेला म्हणलात. आता गेलता म्हणून म्हणलो महाराज त्याचा स्वर जाऊ द्या, पण तुमचं पाकिट त्याच्याकडे. अवघड आहे का नाही? अवघड झालंय बोलणं, लय कठीण आहे महाराज. सगळं सहनच करावं लागते महाराज. काय करावं, मी एवढा चालू असून मला खुशी येते, बाकीचं काय सांगू आता. अहो मला एक जणांना 10 रुपये दिले पाया पडून. म्हणलं कमाल आहे, कधी रुपये देत नाही, 10 रुपये काका मला कुठंच चलना. आता माझा बाप काय पिग्मी एजंट आहे का काय? लय लोक चालक महाराज. मला 50ची नोट दिली एक जण घडी करून अशी. मी बी आपला भोळसट टाकले खिशात, घरी गेलो. मग ते आपल्याला हेड ऑफिसला द्यावं लागते ना. हेड ऑफिस घरी
घरी द्यावं लागते नोट. मी दिली नोट त्यांना, मॅडमला. ती तशीच दुकानी गेली सामान घ्यायला, किराणा. दुकानदारानं सामान दिलं, पण नोट गल्ल्यात टाकताना उघडून बघतात ते. खानदानी दुकानदार म्हणायचं ते. त्यांनी नोट उघडली. म्हणले बाई नोट वापस न्या. ते म्हणले का? ते मला अर्धी 50ची आणि अर्धी 10ची होती. ती नोट माझ्याकडे पुन्हा तशीच. असली कसली आणली? आता दिली ती आणली, म्हणलं आपल्याला तरी काय माहिती आता काय झालं. ती म्हणली अर्धी 50ची आणि अर्धी 10ची. आबा म्हणलं एवढा धोका. मग ती नोट आळंदीला गेलो मी घेऊन. आमचे महाराज बसले होते मठात. ती नोट काढली, त्यांच्या पायावर ठेवली. महाराज म्हणजे इकडे बस काय 50 रुपये. राहू दे आता, कीर्तन येईल. इकडे म्हणे, इकडे इकडे. त्यांनी खिशातली 100ची काढली आणि मला दिली. म्हणलं बाबा तुम्ही मला 100 दिले, मग तू 50 दिले ना, जा तुला 100. म्हणलं बाबा पण आपली 50ची नोट जरा उघडून बघा. तू म्हणली माझी 100ची बघा अगोदर कशी ती. एकीकडे 100ची मध्ये 2ची, इकडं 5ची, त्याला 3 ठिगळ होते. आता तर स्वयंपाक सुधारलेत पंढरी बाबा. लोय पहिले राटाळ स्वयंपाक मारा. चपात्या नाही, चपातो असल्या जाड. मी जेवायला गेलो, म्हणलं साहेब मला अर्धी चपाती आणा. त्या साहेबांनी 3 मुलं पाठवली चपाती आणायला. म्हणलं मुलं कुठे गेली? म्हणले चपाती आणायला. म्हणलं ठीक आहे कशाला? म्हणले काल चौघाला उचलली नव्हती. म्हणलं ती चपाती का तिची आज सासूवर नेमकी ती. आता एवढी जाड चपाती ठेवली तर खाल्ली गपची, पण काय करावं. आणि जेवण झाल्यावरती म्हणला महाराज काही का असाना वारकरी काही बी खातील. लय बोलते तो महाराज. बघा तुम्ही, अजून तुम्हाला नमुना सांगतो माझ्या अनुभव. मी खानदानी जोगी महाराज. मी रोज 50 घरी फिरावं लागतात गोसाई जोग्याला, आहे का नाही बाबा. मला फिरावं लागत होतो 50 घरी रोज. एखादं लेकरू रडाव आणि आम्ही तिथं घरी जाव की लगेच ते नवाज बाळ्या नवाज महाराज आहेत. महाराज महाराज म्हणजे काय भूत बंगला आहे का काय? ही काय भेडवायची पद्धत आहे लेकरा. नवाज बाळ्या रडू नकोस, महाराज धरून नेतील. धरून नेतील महाराज, ह्याला धरून न्या. आता तुमचे धरून न्या, पण आमच्या घरातला उताडा कोण्या तळ्यात टाकायचा नेमका? धरून न्या काही म्हणणार, धरून न्या. आणि ह्या लेकरामुळेच मी कदरून इकडे आलोय महाराज. मी घरची सुद्धा लेकर मांडीवर घेत नाही कधी, पण बाहेर घेत असतो 10-5 रुपयामुळे आपलं. आणि लेकर बी चांगले असल्यावर घ्या वाटत. काही काही लेकर बघूच वाटत नाहीत महाराज. एक डोळा ह्याकना किदर बी द्याकना काय ते लेकर. काही काही लेकर तर महाराज निवळ महाराज. माझ्या पिंट्याचे हात जसे कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा कडूच्या कांड्या उडवले. काय लेकर येते. एक जणानं तळ हातात आणलं लेकराला माझ्याकडे. महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीच आहे का कावळ्याच आहे बरं टेम्पे. काय त्याला आशीर्वाद द्यावा काय. काही काही लेकर तर महाराज मांडीवर बसल्यावर उठत बी नाही. एक लेकरू माझ्या मांडीवर बसलंय 92 किलोच. उठता उठाला ती. आणि मला मी घरी काय होतं बघा बाबा, तुम्ही ज्या कामाला घरी कदरा ते नशिबाला येतेच. नशिबाला येतेच ते. बघा तुम्ही गुढीपाडवा पाडव्या दिवशी आमच्या परळी त्या भजन्याकडे गेलो मी पत्रिका द्यायला. ते घरीच नव्हते. म्हणलं वहिनी महाराज कुठे आहेत? म्हटलं कार्यक्रमालाच गेलेत. म्हणलं ही पत्रिका धरा, आज गुढीपाडवा आहे. म्हणलं भागवत कथा सुरू आहे, या म्हणावं त्यांना. बरोबर महाराज बसा. एक काम करा, ती बी घरी नाहीत, तुम्ही तेवढं गुढी उभारण्यासाठी एक आम्हाला गुढीसाठी बांबू आणून द्या. आमचा धंदा आहे भाई. म्हणलं गुढीला बांबू द्या आणून. म्हणलं बरं 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 देतो. चहा करा म्हणलं. चहा घेतला, बाहेर आलो तरी त्या महाराज तेवढा बांबू विकत आणून द्या गुढीला. म्हणलं बाहेर आलो, बस म्हणलं बोंबलं तिकडं. नीट घरी आलो महाराज. घरी आलेले आमची जगदंबा. माय बरं झालं आलात का, गुढीला बांबूच नाही. म्हणलं ह्या बघ बांबू महाग झालाय, डोक्यावर पालता तांबे घेऊन पत्रावर उभा राहाय म्हणलं आपलं. चलती फिरती गुढी मानलं. सगळ्या खोबऱ्याच्या गाठ्या तुलाच सगळ्या आता. आणि जे खातंय त्याला द्या जाणं महाराज. पण आपल्याकडे ती एक चूक परंपरा, जे खातंय त्याला देणार नाही ना. ते भाद्रपद महिन्यात गणपतीत महालक्ष्मी सण असते बा, तुमच्याकडे असतं ना ते. त्या दोघी जणी
किती बी खाऊ घाला, ताटलेल्याच दोघी जणी गोळे खाऊ घाला, पोळ्या खाऊ घाला, जिलबी खाऊ घाला. आणि ती दोघ जण पुढी बारकी पिलवंड ती आमचं पिलवंडच एकदा हरपलं. बांधकाम झालं, आमच्या घरचे म्हणले पिलवंड आणा. मी म्हणलं कितीला आहे बघा की म्हणजे चौकशी करून बाहेर आलो. ती 400 रुपयाला पिलवंड. एवढं महाग अख्खं कीर्तन त्याच्यात चाललंय म्हणलं आपलं. न घेता वापस आलो. जगदंबा म्हणजे आणलं का पिलवंड? लय महाग आहे म्हणलं ती. मग आता पुढे मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस. काय त्याला खायला चांगला असतोय महाराज. काय बेजार होत्या 2-4 दिवस. गोळे काय त्या नुसत्या बघायलेल्या अशा. त्या गोळे खात नाही. मी एक गोळा उचलला होता ते लक्ष्मी पुढला, म्हणलं खावा ताज आहे. मी गोळा उचलणं आणि आमच्या जगदंबेनं बघणं. म्हणलं मरतीस का काय त्या लक्ष्मी त्या लक्ष्मी म्हणलं त्या मुख्य लक्ष्मी ते बॉल का लक्ष आहे खाऊ देऊ का जे खात आहे त्याला जाऊ ही धोका सांगलो. कठीण योग मार्ग. बरं योग मार्ग कठीण आहे म्हणजे मग कर्म त्याच्यापेक्षा कठीण आहे. माऊली सांगतात कर्म मार्गासारखा कठीण मार्ग कोणता नाही. भगवान सांगतात अर्जुना गहना कर्मणो गती. इतकं कठीण आहे म्हणजे कर्म मार्ग कठीण, योग मार्ग कठीण, ज्ञान मार्ग कठीण. मग महाराज सोपं काय? सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सगळ्यात सोपं वर्म ते म्हणजे नामचिंतन. विठ्ठल बरं महाराज नामचिंतन जे आहे तुम्ही का काढलं नामचिंतन? नाथ महाराज म्हणजे पहिली गोष्ट हे अनादिकालाची परंपरा आहे नामचिंतन. कारण जगामध्ये अतिशय विद्वान असतील, अतिशय धनवान असतील, पण ते समाधानच त्यांना असेल असं काही सांगता येत नाही. तसं व्यास अतिशय ज्ञानी पण असमाधानी सुद्धा. नारद महर्षीची भेट झाली. व्यास म्हणतात महात्माजी सर्व काही आहे माझ्याकडं फक्त समाधान नाही. नारद महर्षी म्हणले गुरुजी तुम्हाला समाधान जर मिळत असेल, मिळवायचं असेल, एकच काम करावं लागेल. यत्फलं नास्ति तपसां न योगेन समाधिनः तत्फलं लभति सम्यक् कलौ केशव कीर्तनात. महाराज नामचिंतन करा तुम्ही. नामचिंतन एवढंच नाही, काय होतं तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणले सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. परिणाम सर्व सुखले आलो आणि आनंदी निर्भर. महाराज ही भजनातली ताकद आहे. बघा तुम्ही हे एवढे गुणीजन आहेत महाराज. किती प्रवास करून येऊ द्या गायक वादक, पण ती चेहऱ्यावर त्यांचं तेज असतं. त्याचं कारण ही भजनाची ताकद आहे महाराज. त्या भजनाच्या ताकदीमुळं त्यांच्या चेहऱ्यावरलं तेज हटत नाही. का किती परेशान होऊ द्या पण चेहरा टवटवीतच. आणि मला कीर्तनामध्ये बिमारीच तेवढी आहे. मला 4च माणसं कीर्तनात असू द्या महाराज, पण ते हसत मुखाचे असावत. आणि ते तोंडाची माणसं आपल्याला पटत. आणि काही काही नशीबच आमचं विचित्र महाराज. एकदा तर सुरुवातीला 2 जण पुढे आलेत आमच्या कीर्तनात आणि त्यांचे तोंड जस काय अख्खा तालुका ह्यांचा कोरोनाग्रस्त झालाय आता. हे अरे फ्रेश राहा, फ्रेश फ्रेश राहा. राम राम केला एक जणाला, राम राम. फ्रेश राहणं पांढरे ह्याच्यापेक्षा काय आनंद आहे? किती मोठा आनंद आहे बरं आता हे का नाही? बरं किती अब्ज रुपये दिले म्हणजे एवढं समाधान वाटत बरं. एवढं किती बी अब्ज रुपये द्या पण एवढं समाधान मिळणार नाही. पण नुसत्या भजनानं सगळे टवटवीत आहेत. विठ्ठल विठ्ठल महाराज हे जे माध्यम आहे कारण त्या माध्यमाला आचारसंहिता नाही. पहिली आचारसंहिता काढली ज्ञानोबारायांनी. नाम जप यज्ञतो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परम पावन वेदार्धे.
आचारसंहिता काढली. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामधून आचारसंहिता काढली. नामाशी नाही स्नानबंधन, नामाशी नाही विधिविधान, आसनी शयनी जाण, नाम पावन हरीचे. म्हणून तुकोबारा सुद्धा म्हणतात, मनोनी गोड सर्व भावी, आंघोळी नलगे तोंड धुवावी, आर्त चाड जीवे आणि नलगे व्हावे संसारा. विठ्ठल विठ्ठल मग महाराज हे 3.5 हाताचं जे मॉडेल आहे एकाच प्रमाणात महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना घुमट. कशाला दिले बघा, उगमार काय बघा, काय भगवंतानं महाराज कला केली असेल, काय कला केली असेल बरोबर, कुठं त्यानं डोकं लावलं असेल महाराज. कोणता इंजिनियर राव तेच कळा ना महाराज, कोणता इंजिनियर असेल भगवंत. आता आपण तिथं थांबलो होतो ना महाराज, ते सॉफ्ट इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. बुद्धी ती काय आहे, ती बुद्धी आहे. पण भगवंताची बुद्धी बघा कशी ती, एवढं बनवलंय सगळं. इथं तोंड आहे का नाही, इथं नाक, इथं डोळे, बरोबर इथं कान दिले, त्या कानाला बाहेरची बॉर्डर पण दिली. ही बॉर्डर नसती तरी आपल्याला ऐकायला आलं असतं. पण भगवंताचे आपल्यावर उपकार. भगवान म्हणले कलियुगामध्ये 2020ला कोरोना महामारी येऊ शकल आणि ती आल्यानंतर मास्क लावावे लागतील आणि ते मास्क दिल्यानंतर ते मास्कचे बंद कुठं अडकितील म्हणून हे दिले माणसं. आता हे जर नसतं आज प्रत्येकाला 2-2 खिळे ठोकावं लागले असते, तर अडकायचे कुठे नेमकं. कवाची योजना आहे भगवंताची, कवाची योजना आहे, जमान्याची योजना आहे महाराज. भगवंतांना तेव्हा ओळखलं ह्याची गरज आहे. एवढं नियोजन कोणाकडे असेल सांगा बरं, कोणाकडेच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल इतका भगवान परमात्मा श्रेष्ठ आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. असा तो श्रेष्ठ आहे. मग त्याच्याच प्राप्तीसाठी नाथ बाबा अभंगाच्या
राम कृष्ण हरी. अनेक ठिकाणी ह्याचं वर्णन नाही. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण माना. राम कृष्ण हरी. त्यापैकी पहिला जो मंत्र आहे राम, दोनच अक्षर आहेत. राम हा जो मंत्र आहे महाराज, हा राम मंत्र, या राम मंत्राला ह्या पृथ्वी तलावर आणलं कोणी पहिल्यांदा? राम मंत्राला या पृथ्वी तलावर पहिल्यांदा जर आणला असल तर भगवान शंकराने. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. पहिला मंत्र भगवान शंकराचा इथे आहे महाराज, राम मंत्र. त्यांनी पृथ्वी तलावर कैलासावरून इथपर्यंत आणला महाराज. आणि त्या राम मंत्रानं अख्खं जग राममय झालं. ही त्या राम मंत्रातली ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल आपण भावार्थ रामायणामध्ये शबरी मातेचं चरित्र श्रवण करतो. शबरी मातेला विवाह समारंभामध्ये कळालं की आपल्या वडिलांनी बरेच पशु आणून अंगणामध्ये बांधलेले आहेत. शबरी मातेनी आपल्या वडिलांना विचारलं, बाबा हे एवढे प्राणी आणलेत तुम्ही, हे कशाला आणलेत? ते म्हणले, उद्या तुमचा विवाह आहे आणि मग आलेल्या पाहुण्यांना हे मेजवानी देण्यासाठी हे सर्व आणलेत. शबरी माता म्हणल्या, माझ्या आनंदासाठी ह्यांचे जर प्राण जात असतील तर त्या लग्नाहून काही बंद नाही. तशा शबरी माता आणि मध्यरात्रीच्या प्रसंगाला रस्ता सोडून पाऊल वाटणं आणि डोंगराचा मार्ग धरला रात्रीच, आणि मातंग ऋषीच्या आश्रमाचा रस्ता धरला. त्यांनी आश्रमाजवळ गेल्या, पण दिवसभर वृक्षावर बसायचं आणि रात्रीच्या प्रसंगाला सगळा आश्रम स्वच्छ करायचा. गुरुजी म्हणाले, आश्रम स्वच्छ होतो पण कोण करतं हे कळत नाही. मग लक्ष करा म्हणजे कोण आहे ते. पाहिलं की कोणीच येत नाही, पण बारकाईनं पाहिलं एका वृक्षावर एक महिला आहे, मातोश्री आहे. ती रात्रीच्या वेळेला उतरतात, आश्रम स्वच्छ करतात आणि परत वृक्षावर बसतात. गुरुजी एक मातोश्री आहे, मग ते आश्रम स्वच्छ करतात. गुरुजी म्हणले, घेऊन या त्यांना. मातंग ऋषीकडं शबरी माता गेल्या. तुम्ही आश्रम रोज स्वच्छ करता का? हा गुरुजी, सेवा म्हणून. बरं ठीक आहे, आता आश्रमातच राहा. पण प्रसंग असा आला, ज्यावेळेला मातंग ऋषी निजधामाला निघाले आणि मग शबरी मातेला सांगितलं, आता तुम्ही थांबा इथंच. ते म्हणले, का? मी आता निजधामाला चाललो. शबरी माता म्हणल्या, गुरुजी तुम्ही निजधामाला चाललात, मला आश्रमात कशाला ठेवता? मी एवढी तुमची सेवा केली, मला तुमच्या बरोबर घेऊन चला. गुरुजीने सांगितलं, हे माते, नेण्यासाठी काहीच अडचण नाही, पण एक समस्या आपल्याकडे आली. का? अखिलकोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र अयोध्या नरेश आपल्या आश्रमात येणार आहे. पण आल्यानंतर त्यांना फलाहार आणि जलपान हे तुम्हाला द्यायचे. लक्षात घ्या, मातंग ऋषींनी रामप्रभू येणार आहेत एवढं सांगितलं, तारीख सांगितली नाही, वार सांगितला नाही आणि वेळ सांगितली नाही. गुरुजी मग आता येईपर्यंत मी काय करू? गुरुजी म्हणाले, कोण येणार आहेत? राम. राम येईपर्यंत आता रामाचंच भजन करायचं. राम रघुनंदना
शापित नारी मीन जानकी राजकुमारी दीन रानटी दीन आहे रानटी आहे आणि पुन्हा वेडी शबरी पण एक काम करते भगवान तुझ्या पदाचे अखंड चिंतन तुझ्या पदाचे अखंड चिंतन हे माझी साधना राम मी का आहेल्या नाही किंवा सीता मातोश्री सुद्धा नाही विठ्ठल विठ्ठल राम राम म्हणत म्हणत एक दिवस प्रभू रामचंद्र आले आणि शबरी मातेचा उद्धार झाला. ही राम मंत्रातली ताकद एक मंत्र पण प्रारंभ कोणाचा आहे त्यांचा भगवान शंकराचा मुळात मंत्र आहे हा आणि त्याच मंत्राचा उच्चार शबरी मातेने केला त्यांचा उद्धार झाला. म्हणजे ठीक आहे महाराज पण त्याच्या पुढला जो मंत्र आहे कृष्ण मंत्र हे मंत्र कोणाचा आहे राम मंत्र भगवान शंकराचा आहे प्रमाणाने आपण सांगितलं पण कृष्ण मंत्र हे सुद्धा भगवान शंकराचाच आहे. कशावरून बघा गुरु परंपरेचा अभंग काढा आदिनाथ उमा मच्छिंद्राला दली तिची प्रेम मुद्रा पूर्ण कृपा केली वैराग्य तापला ठेवा जो लादला निर्द्वंद्व निसंग सुखानंद रई विरक्तीचे पात्र येऊनी सम्यक निवृत्ती गहेनी आणि कुळ हे पावन कोणाचा मंत्र आहे आता हे पण कशामुळं गहिनी नाथांनी हे कृष्ण मंत्र तिथपर्यंत आणले पण गहिनी नाथांनी मंत्र कोणाला दिला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार बरं आणि निवृत्ती नाथाचा अवतार कोणाचा आहे सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार म्हणून कुळ हे पावन कृष्ण नामे म्हणजे दुसराही मंत्र कुणाचा आहे पुन्हा भगवान शंकराचाच आहे. विठ्ठल ह्या मंत्राची ताकद आमच्या द्रौपदी मातेला कळाली. भर सभेमध्ये त्यांना पाठीराखाच कुणी नव्हता. सर्वांना विचारलं पण कोणी सुद्धा मदत केली नाही. शेवटी विचार केला कुणीच येत नाही मदतीला पण आपला पाठीराखा आहे पण आवाज द्यावा लागेल त्याला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखयाला वेला दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले नको पाहू केले पाप पुण्य भगवान या या कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. भगवान म्हणले बाई साहेबांनी काय म्हणलेत द्वारकेच्या राया. काय भगवंत आले महाराज विचार केला भगवंतानी साडी कोणत्या रंगाची न्यावी बरं किती साड्या न्याव्यात तिथून काही आपल्याला तसं गणित आलेलं नाही. भगवान म्हणलं एवढ्या धावपळीमध्ये किती साड्या नेण्यापेक्षा साडी होणंच परवडलं. कौरवे पांचाळी सभे माझी आलेली वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले माऊले पांडुरंगे येव पांडुरंगे वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. अहो साडी झाले भगवान काय ताकद असेल महाराज आणि वस्त्र पुरवले सगळं झालं. मग मात्र द्रौपदीला थोडा राग आला. भगवान म्हणले बोलवल्याबरोबर तर आलो मी आणि पाहिजे तसे वस्त्र तुम्हाला पुरवले मग नाराज का त्याने सांगितलं भगवान नाराज नाही तर काय अरे साडी आणून देण्यासाठी तू एवढा वेळ का लावलास हे तू उत्तर दे. भगवान म्हणले बाईसाहेब चूक तुमची आहे
म्हणले कस काय? ज्या वेळेला तुम्हाला साडीची गरज होती तेव्हा तुमच्या चरणाजवळ होतो मी, पण तुम्ही काय म्हणलात? कोठे गुंतल अशी. हस्तिनापुरातच होतो पण तिथल्या तिथं साडी द्यावं म्हणलं, पण वर्णन कसं आहे द्वारकेच्या. मग मला हस्तिनापुरातून उठावं लागलं, द्वारकेत जावं लागलं आणि तिथून परत यावं लागलं. की तुमची चूक आहे, माझी नाही. विठ्ठल विठ्ठल कृष्ण मंत्रातली ताकद आहे. आणि कृष्ण मंत्र सुद्धा भगवान शंकराचाच आहे. जवळ जवळ दोन्ही मंत्र कुणाचे आहेत आता? भगवान शंकराचे. म्हणले महाराज तिसरा कोणता? हरी. म्हणले महाराज हरी मंत्र कुणाचा आहे? विचारूच नका, ते सुद्धा कुणाचा आहे? पुन्हा भगवान शंकराचाच आहे. ज्ञानोबा सांगतात मी नाही. हरी 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 कोणाचे? सर्व हे भगवान शंकराचेच. दोन मंत्राचं आपण अनुवादही पाहिला. आई साहेबांना वस्त्र पुरवले, ही कृष्ण मंत्राची ताकद. शबरी मातेचा उद्धार झाला, ही राम मंत्राची ताकद. दोन्ही मंत्र त्यांचे. आता तिसराही मंत्र परत भगवान शंकराचाच आहे, मान्य महाराज. पण या हरिमंत्रानं कुणाचा उद्धार झालाय का? आणि लोक विचारतात ह्याला काही पुरावा, ह्याला काही पुरावा. यांना कुठे नेऊन संप्रदाय निराधार योजनेतला नाही. आधार आहे, आधार. निराधार योजना नाही. जसं तुमचं गायन आधारभूत आहे, शास्त्रीय पद्धतीचं आहे, बरोबर आहे का नाही? आणि ते असल्यामुळं तुमच्याकडे बेस आहे एक प्रकारचा. निराधार योजना नाही. फक्त ते कळालं, समजा एखाद्यालाच वाटलं की आपल्याला बी ह्या रागाबद्दल अनुभव, पण ती नेमका माहीत नाही तो कोणता राग आहे. तुम्हाला जर विचारला तर किमान विचारणाराला त्या रागाचं नोटेशन तरी गाता यावं, म्हणजे ते तुम्हाला सांगता येईल. आता मी तुम्हाला एक गुरुजी विचारतो राग, त्याचा राग येऊ देऊ नका असं आहे ते. हां, आता तो राग असा आहे बघा, तुम्ही मला माहित नाही पण मी गाऊ शकतो सरासरी.
तुम्हाला सांगता येईल पण एवढं गावं लागेल आता एवढं अगोदर. आता अजून एक राग तुम्हाला विचारतो, ते जर राग सांगितला तर माझ्या खिशातले सगळे पैसे तुम्हाला देतो मी, कारण काहीच नाहीत म्हणून सांगवलं एवढं. एवढा काय जोगी घोडा वाटला काय? आता मी तुम्हाला राग विचारतो, ते सांगा तुम्ही आता कोणता आहे. हा एक मोठा बाबळाचा फोक काढावा, नीट नदीकडे न्यावं त्याला, असा सणकावा धरून. आधार पाहिजे ना, आधार. ही निराधार नाही ना, आधार पाहिजे, आधार. मग महाराज ह्याला काय आधार आहे? अरे हरिमंत्राला सुद्धा आधार आहे. हरिमंत्रानं मानवाचा उद्धार झालाय, नवल नाही. हरिमंत्राने दानवाचा उद्धार झाला, नवल नाही. हरिमंत्राने पशुचा उद्धार झाला, पशुचा. भावार्थ रामायण, श्रीमद भागवत दोन्हीकडच्या कथा पाहिल्या तर ती हरिमंत्राच्या ताकदीची कथा आपल्याकडे येते. गजेंद्र मोक्ष आख्यान ज्याला म्हणू. कोणतं आख्यान आहे ते? गजेंद्र मोक्ष आख्यान. गजेंद्रांना सांगितलं होतं तुम्ही सरोवरात जायचं नाही, आणि नकराला सांगितलं तुम्ही वरी यायचं नाही. तुम्ही गजेंद्राला सांगितलं तुम्ही आतमध्ये जाताल ते तुम्हाला मारेल, त्याची पाण्यात ताकद जास्त आहे. वरी आलात तुम्ही त्याला मारू शकताल, त्याची वरी ताकद नाही. कोणीच कोणाकडे गेलं नाही. पण गजेंद्राचा परिवार वाढला, मुलं बाळ सोना पत्नी सहित त्या सरोवरात गेले जलक्रीडा खेळण्यासाठी. आणि जलक्रीडा करत असताना ते पाणी त्यांनी पूर्णपणे महाराज गढूळ करून टाकलं. त्या नकराच्या लक्षात आलं इथं कोणीतरी आता बाहेरून आलेलं आहे. पाणी गढूळ झालं. ते नकर जे खालून आलं महाराज पळतच. नेमकं दुर्दैव बघा त्या गजेंद्राचं, त्या नकरानं कोणालाच पकडलं नाही. पकडलं ते गजेंद्राला, मुख्य मालकाला पकडलं. पकडल्याबरोबर गजेंद्राच्या लक्षात आलं अर आपला शत्रू इथंच आहे, त्यानं आपल्याला पकडलंय. पण ती बलशाली असल्यामुळं त्यांनी ताकद लावली पण यश आलं नाही. शेवटी त्यांनी गजेंद्रांनी मुलाला बोलावलं, अरे बाळांनो या इकडं. मुलं हरिभक्त पारायण होती बिचारे, पळत आले. काय बाबा? हा बाबा. आई बाबा शब्द कसेच महाराज एवढ्या गर्दीमध्ये एखादं लेकरू म्हणलं का नाही आई, अंगावर रोमांच उभा राहतील. मम्मी, हे रेंज नसलेला मोबाईल, वगार आडायल्यासारखं आपलं कुठला जाणीव होत नाही महाराज. पप्पा, डॅडी, डॅडी. बोला बाबा. अरे शत्रू येत आहे माझा, त्यानं मला पकडलंय, तुम्ही वरी घ्या. 1000 वर्ष ती मुलं सुना पत्नी, श्रीमद भागवतामध्ये कथा आहे, 1000 वर्ष गजेंद्राला वरी घेण्याचा प्रयत्न करत होते. पण नकराची ताकद असल्यामुळं त्या गजेंद्राला वरी येता आलं नाही. शेवटी मुलं म्हणाले बाबा बहुतेक तुम्ही वरी येण्याची शक्यता कमी आहे, इथे हवामान खात्याचा अंदाज. मग बाबा तुम्ही वरी येणार नाहीत, मग आम्हाला तर घरी जाऊ द्या. आता महाराज सगळी मुलं सोडून गेले. जा म्हणले बाळांनो जा, एवढे लाकडं तुम्हाला तोडू तोडू दिले, त्याची परतफेड अशी केली होय रे, जा जा. गेले सर्व, फक्त पत्नी जवळ थांबले महाराज. त्या म्हणल्या सगळं जग जाऊ द्या सोडून, पण मी तुम्हाला सोडणार नाही. पण मुलं सोना नातरुंड गेल्यानंतर म्हातारीलाही महाराज मन लागणार ना ते लेकरा वाचून. मग त्यांनी काल्यापर्यंत बघितली वाट. मग त्यांनी पुन्हा निक्की मिया की तोडीच काढली पुन्हा. तर मग मालक म्हणले बोला काय? नाही एवढे जण असून तर तुम्हाला वरी आता आलं नाही, आता मी तरी एकटी काय करू? गजेंद्र म्हणाले तुमचं म्हणणं सांगा काय आहे ते. नाही मालक मला आता घरी जाऊ द्या. आता गजेंद्र म्हणाले पत्नीला सगळे सोडून गेले, मला काहीच दुःख वाटलं नाही, पण आज मात्र मला दुःख वाटलं. का? चक्क अर्धांगिनीच. अरे लग्नाच्या दिवशी 7 फेऱ्या मारल्यात त्या अग्नीला, कुंडाला द्या. आणि किती जन्म सोडायचं नाही? 7 जन्म मी मारले होते फेऱ्या.
किती फेऱ्या मारल्या? 7 फेऱ्या मारल्या आणि शपथविधी झालाय आपला गोरख महाराज. किती जन्म सोडायचा नाही? 7 जन्म. गजेंद्र म्हणला एवढा शपथविधी केला, 7 जन्म सोडायचं नाही म्हणून किती फेऱ्या मारल्या? 7 फेऱ्या मारल्या. बरं तेव्हा तर एकदाच मारल्या महाराज, पण दरवर्षी वड सावित्रीला वडापाव सगळे द्वाराच्या रिली आटिल्या आणि त्याला महाराज कमार गडे म्हणला, बाबा म्हणला. आज कळालं म्हणला काय नाही हवा का महाराज. फक्त पंढरी बाबा तेवढं लग्नाच्या दिवशीच महाराज त्या नवरदेवाचा थाट असते, पुन्हा त्याची वाटच आहे महाराज सगळी. बघा तुम्ही फक्त वाजवीत आणतात नवरदेवाला, वाजवीत काय वाजवीत आणतात महाराज. काही लोक तर बाहेर उचलून आणतात, जास्त का कोरोना झालाय आता त्याला, उचलून आणतात महाराज. ते पुढे बाजावाली, ओ शेठ तुम्ही नादाचा केला इथे. कमाल आहे काय गाणे महाराज, कमाल आहे. धडक 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 जेव्हा नाचते महाराज. ती एकदा नवरदेव मंडपात आला ही पुढी वराड असं सगळं बसलेलं, आणि त्या नवरदेवाला मग मात्र असं सांगतात ना बाबा पद्धतशीर वाजनात, पद्धतशीर. पुन्हा एकच पिपाणी ती एकच असते महाराज ती कलाट. पुन्हा काय गाणं भारी असते महाराज ती. आबा बाबा बहारो भूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारो भूल बरसाओ मेरा बेवकूफ आया है, मेरा बेवकूफ आया है. काय वजन असते महाराज नवरदेवा, वजन असेल ते महाराज. मंडपात आलं, ब्राह्मण हुशार असतात महाराज. ते लग्न लावताना 7 मंगलाष्टक झाल्यानंतर ते नवरदेवाला जाग करतात. 8व्या मंगलाष्टकाला सूचना देतात, आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून, तुझी पायली भरून आली म्हणतात. पण आपण काही ऐकत नाही महाराज. त्या नादातच असत आपलं. ते म्हणते बघा आता बघा बघा धंदा बघा. पण ठ्या आणि एकदा लग्न लागलं आणि ती नवरी निघाली, काय बाजेवाले वातावरण तयार करतात महाराज. बाबा 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 नवरी निघाल्या बरोबर बाबुल की दुआ लेती जा जे बसो के संग. ते काय मतपेट्या पळवायले का काय, का रडायची गरज आहे बरं. का रडत असतील देव जाणे वा. आमचं बिगिरायक इकडलंच आहे महाराज. ते माझं लग्न लागलं मग मी माझी ट्रॉली हेडला जोडली आपली महाग, निघालो घेऊन. ह्या पुढे 10-5 मैला मायो जस काय 10-5 लोक मेलेत आता ह्या ट्रक खाली. मला रडायची मात्र नवल वाटते महाराज. रडायची ना महाराज. आपल्या चांगल्या चांगल्या गायकाला त्या जागा निघत नाहीत. मायो 2 वर्ष प्रॅक्टिस करायला मला, 2 वर्ष महाराज रडायल्यात महाराज. मी आपलं निघालो, 10-15 महिला आल्या. मी म्हणलं ह्या का रडत असेल ना कारण. बरं बाकीच्या रडू द्या महाराज. त्याच्यात आघाडीला आमची सासू बी पुढं माय. म्हणलं काय नीट सांभाळा माय, नीट सांभाळा. म्हणलं विश्वास असलं तर द्या, नाही तर वापस न्या. काय का ना पुन्हा आळंदी जिंदाबाद. म्हणलं कुठं डोसक्याला ताल करायला कर. काही नाही निस्ता रडारडीचा कार्यक्रम आहे महाराज. काय फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसलेला आहे बघा. एकदाच विचारा बघा तुम्ही. लग्नाच्या दिवशी त्याला नमस्कार करा. असं स्टेज असते, ते नवरदेव वरीव वाजते, मंडळ्या बांधलेल्या, 2-4 मोकार गाबडी सोबत असते. तर लई वजन महाराज. आपण त्याला भेटावं. राम राम नवरदेव. राम राम. फुल रेंज असते लग्नाच्या दिवशी. राम राम. बर थांब जरा.
ते असं नवरदेवाचं लग्न झाल्यावर त्याला 2 वर्षाने भेटा पुन्हा 2 वर्षानंतर राम 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 2 काड्या खाली आला पुन्हा 1-2 लेकर झाल्यावर त्याला भेटावं राम राम महाराज मजाच नाही ह्याच्यात आलाय शेवटच्या काडीवर आता आणि जेव्हा सगळी कोण घसरगुंडी झाली मग आपल्याकडे गिरायक महाराज 80 वर्ष लागलं मग आपल्याकडं महाराज मला देव देव करा वाटायला घरी घरी आता देव देव करा आता देव देव असतंय का हरिपाठ म्हणता येईना नीट पण 80च्या पुढं एक म्हातारा हरिपाठ म्हणायले नाम मंत्र जप कुठं जाईल पाप तुझ्याच घराकडे घेऊन जाय म्हणलं कुठं आता कुठे जाईल कुठं जाईल असला कार्यक्रम महाराज आणि काय भानगड असेल बघा ज्याला डोळ्याला कमी दिसतंय त्याला लग्नाच्या वाराती लय बघायचा नाद आणि ज्याला अवकी येत नाही त्याला बोलायचा नाद भैऱ्या माणसं लय बोलायचं योग भैरव होतं बाबा मी त्याच्या घरी गेलो मला काय माहिती भैरे म्हणून म्हणलं राम राम अरे बापरे म्हणलं ह्याचा लयच बॅटरी उतरलेत नाही ह्याच्या म्हणलं राम राम आता जेवलो त्या बाबा राम राम म्हणलं तर आता जेवलो म्हणायली ती मी म्हणलं लयच गेलेला ना कार्यक्रम हे मग चहा पियाला आलो कीर्तन झालं पण कीर्तन झाल्यावर होता माझा मुक्काम मी म्हणलं आपला मुक्काम आहे म्हणले मग चला त्याच बंगल्यात म्हणलं नको ते म्हातारा येड्याने करील म्हणलं नाही म्हणले ते झोपले आता उठत नाहीत म्हणलं उठायच्या मध्ये त्यांना काय उठतच नाही म्हणजे चला ह्यांच्या गॅरंटीवर त्या म्हाताऱ्याच्या पलंगाजवळ माझा पलंग त्या बंगल्यात आता मला पडल्या झोप लागली त्या म्हाताऱ्याला रात्री 1 वाजता चिव आलाय ती त्याच्या पलंगावर उठलंय माझ्या कानाने कोण आहे कुणी का असं ना पडलं तुझी तू तिकडं आता मला झोपीतलं उठविलंय त्यानं झोपलात का उठून म्हणलं हो बरं महाराज आहेत म्हणलं नाही पोतराज आहेत आम्ही महाराज आहेत मला महाराज आहेत बरं महाराज इथं कशाला आलात म्हणलं उसं खुरपायला घेतली ती इकडं आता महाराज कशाला येत असत म्हणलं कीर्तन आला येतंय तुम्हाला कीर्तन म्हणलं हो बरं तुमचं गाव कोणतं म्हणलं परळी वरळी त्या बाका एक म्हणलं तर एक घोडं म्हणलं तर मी म्हणलं परळी बरं लांब आहे उद्या जवळ आणतो तुझ्या पायाजवळ आता बरं मग तुम्हाला परळी मध्ये घर असेल का निराधार योजना आहे का काय हाय ना म्हणलं बरं महाराज मग तुम्हाला लेकरं बाळ वगैरे भरपूर उताडाय म्हणलं त्याचे काही हे नाही कमी बरं लहान किती मोठे किती सगळेच मोठेच म्हणलं आता बरं महाराज लेकरं बाळ सगळे खुशाल म्हणलं हो तुमच्या आशीर्वादाने सगळे खुशाल आहेत बरं महाराज मला एक सांगा तुमचं लग्न वगैरे झालंय का रात्रच उठून जावं वाटलं होतं पण आपलं पाकिट राहिलं होतं म्हणून थांबावं लागलं महाराजांना कोणाचं म्हणत असते म्हातारपणी कोणा नाही गजेंद्र म्हणाला जागडे सगळेच गेले महाराज पण त्यानं भजन ऐकलं होतं वैष्णवांचं निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काहीच साकडे पडवणी दी त्याला म्हणला भगवान परमात्मा येतो पण अगोदर काहीतरी घेतो आणि मग बरोबर येतो पण आपल्याजवळ काय राहिले म्हणला आता मग तिथलंच कमळाचं फुल घेतलं त्यानं 9 अध्यायातलं चिंतन ऐकलं होतं पत्रम पुष्पम फलंतोयम जमताय ना म्हणला तिथलंच फुल घेतलं हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल
भगवंतानं आवाज ऐकला, ह म्हणल्याबरोबर निघाले. अंड्रिय मनुस्तर तर जाग्यावर आले. सुदर्शन चक्र सोडलं. नक्र आणि गजेंद्र दोघांनाही वरी घेतले. गजेंद्राच्या तोंडावर हात फिरवला. काय वाटतंय बरं बाळा आता? बोल. अजून प्रपंच जर करायचा असेल तर जाऊ शकतोस. त्याला म्हणला भगवान आता नाही. हाची नेम आता न फिरे माघारी. पैसेले शेजारी गोविंदाचे. आधा नाही परत. बघितलं म्हणजे त्यांचा आनंद गेलं ते सर्व. मग आता आपल्या चरणाजवळ निजधामाला यायचं का मोक्षाला? हो भगवान. मग चला निजधामाला. गजेंद्राला विमानात बसवलं. तेवढ्यात नक्र पुढं होते. नक्र म्हणाला, हे कुठं जात असतील बरं दोघं जण विमानात बसून? विचारलेलं बरं. भगवंताला जे हरी केला नकराणी. जे हरी भगवान. भगवान म्हणले जे हरी. वा वा वा. भगवान एक सांगा, गजेंद्राला कुठं नेतात? भगवान म्हणले वैकुंठाला. वा वा छान. बरं झालं. मी एक काम करा, विमान तर चाललेलंच आहे असं, मग आपल्याला घेऊन चला त्याच्यामध्ये. भगवान म्हणले तुला वैकुंठाला नेता येणार नाही. म्हणले का? भगवान म्हणले नकरा, तुझ्यासारखा पापी जगात कोणी नाही. नक्र होतं पण कायद्याची माहिती होती. नक्र म्हणाला भगवान अख्खं जग मला पापी म्हणू द्या, मला काही दुःख नाही, पण ब्रह्मांडाचा मालक जर मला पापी म्हणत असेल तर उद्या सकाळी चिमेगावमध्ये जाईल. एकाही वारकऱ्याला काकडा करू देणार नाही. म्हणले का? तुझा ना काकडाचा काय संबंध? हेच वारकरी म्हणता सकाळी, काय महिमा वर्णो आता सांग रे. म्हणले हो उद्या काकड्याला वारकरी म्हणतात, काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. असं वारकरी म्हणतात. एकदा तुझं तोंड बघितलं किती ब्रह्महत्या जाती? कोटी.
मी तो तुला बऱ्याच वर्षानं जे हरी करायलो ना, ह्याचं काय करायचं? भगवान म्हणले ठीक आहे, माझं मुख पाहिल्यानंतर तुझं ब्रह्महत्याचं पातक जाईल, पण बाळा गीतेमध्ये आचारसंहिता आहे आपली. अंतकाली जमामेव स्मरणमुक्त्वा कलिवरम, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जी मोकली ती देहाती ती मीची होती. अंतकाळाला जे माझं भजन करतात त्यांनाच मोक्षाला नेतो, बाकीच्याला नाही. मग आज्या मेळ गणिका तारिली फुंटिनी अनेक उदाहरण आहेत. मग जे माझं भजन करतात त्याला वैकुंठाला नेतो. तो काय भजन केलंस का बोल? हा नकर म्हणले ही बरोबर आहे, पण एवढं खरं म्हणले भगवान, मी काय हरी हरी म्हणलो हे मला माहिती, पण भगवान एक काम केलंय, मी हरी हरी म्हणणाराचा पाय सोडला नाही. म्हणले कसं काय? तुम्हीच बघा कोण हरी हरी म्हणलं. म्हणले गजेंद्र. मग त्यांचा काय धरला होता मी? पाय. भगवान म्हणजे तू पाय धरलास त्यांचा, पण त्यांना मारण्यासाठी धरलास, उद्धार कर म्हणून पाय धरलेला नाही. तेव्हा म्हणला भगवान परमार्थामध्ये फक्त मुद्दा महत्वाचा आहे, उद्देश महत्वाचा. मुद्दा काय? पाय धरला. मग जा, मग उद्या सांगतो सगळ्याला कोण्याच वारकऱ्याच्या पाया पडायचं का? 1000 वर्ष पायाजवळ थांबलो पण मला वैकुंठाला नेलं नाही, आणि तुम्हाला काय होणार 2 मिनिटानं? भगवान म्हणजे ही बरोबर आहे. भगवान म्हणजे ये चल मोठा बसा विमानात. ते मला असल्या गर्द्यात जमत नाही. सोशल डिस्टन्सिंग, आपल्याला स्वतंत्र विमान पाहिजे. महाराज ते काय हरी हरी म्हणलं नाही, फक्त हरी हरी म्हणणाराचा पाय धरून बसलो ती वैकुंठाला गेलं. ही हरी मंत्राची ताकद आहे. राम कृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी विढो मा. कृष्ण हरी नित्य वदे जो वैखरी, अयापाशे नुरे पाप नाशे त्रिविधा ताप. नामतीची परब्रह्म जप यज्ञ तो परम, तयापाशे नुरे पाप नाशे त्रिविधा ताप. हे का जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा, तयापाशे नुरे पाप नाशे त्रिविधा ताप. जवळपास 8:45च्या जवळपास 8:30ला तुम्ही प्रारंभ केला आहे, बरोबर आहे? माझ्या लक्षात असतं महाराज, कारण विनाकारण ताण देणारा महाराज नाही.
बरोबर तुम्ही 8:35ला सुरुवात केली. मग 10:35ला संपवायला काही चिंता नाही. पण एवढं मोठं वैभव पंढरी महाराजांनी जे उभा केलं, वा वा महाराज, लाजवाब. स्तुती म्हणून नाही, पण वस्तुस्थिती आहे. वास्तुशांतीला एवढं मोठं वैभव तयार करणं आणि तुम्ही ग्रामस्थ मंडळी, परिसरातील मंडळींनी त्यांना दाद देणं, हे तुमच्याशिवाय सुद्धा हा कार्यक्रम होत नाही ना बाबा. तुम्ही आलात तर हे कार्यक्रम होईल. मंडप मोठा दिला आणि मध्ये कोणीच नाही बसलं तर मग तुम्ही एवढा जिद्दीनं आणि चिकाटीनं श्रवणासाठी येतात म्हणून त्या वक्त्याला त्याचा आनंद मिळतो. खरंच विचार करायला आल्यापासून किती अट्टहास आहे महाराज वारकऱ्याबद्दल, किती प्रेम आहे पंढरी बाबाला. बंगला तसा व्यवस्थित, आपल्या घरी सगळे वारकरी यावेत आणि खरी हीच परमार्थातली पावती. आपल्या घरी सगळे वारकरी येणं ही आपली परमार्थातली पोंच पावती आहे. ती पंढरी महाराजांना मिळाली. अनेक या महाराष्ट्रामधील साधू संत मंडळी, गुरुनाम गुरुवर्य, आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपनिदेव वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर वैराग्य मूर्ती सद्गुरू बंडा तात्या कराडकर हे येऊन गेले. देगुरुकर महाराज या ठिकाणी येणार आहेत. इतकी मोठी परंपरा ही फडाची आहे. ज्या फडाच्या आणि गडाच्या ज्या परंपरा असतात त्यांनाच हिची जाण असते महाराज. फडाची आणि गडाची परंपरा नसेल तर त्यांना एवढं वारकऱ्याबद्दल प्रेम प्राप्त होत नाही. म्हणून पंढरी महाराजांनी खूप मोठं नियोजन केलं. रोज वेगवेगळे गायक, रोज वेगळे वादक, रोज एक नाहीत, वेगळेच. आता उद्या टीम वेगळीच, परवा टीम वेगळीच, रात्री वेगळीच. वेगवेगळं ऐकायचं महाराज, हे का नाही, वेगवेगळं ऐकायचं. आणि हे आनंद जो आहे, हा आनंद निश्चित त्यांचं आयुष्य आणि भविष्य, ब्रह्मांडाचा मालक त्यांचं 100 पिढ्या कोट कल्याण करू, हे पंढरीश परमात्म्याची चरणी विनंती करतो. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. तुम्ही सर्व माता भगिनी, पुरुष मंडळ तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित. विठाल विठाल कारण आपल्या फडाच्या परंपरा आहेत आणि त्या परंपरा सांभाळण्यामुळं बरेच दिग्गज गायनाचारी मंडळी आलेली आहे आणि त्यांना चाल देणंही गरजेचं आहे. चाल म्हणायच पाहिजे. त्यासाठी आपलं एकदा माऊलीचं भजन करू. तया पाशिनो रे पापनाशी त्रिविधाता नामतीची परब्रह्म जप यज्ञ तो परम. तया पाशिनो रे पापनाशी त्रिविधाता एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र सोपा. तया पाशी नुरी पाप नाशी त्रिविध हाताप. सेवा परिपूर्ण. आपला वेळ झाला आणि सेवाही पूर्ण. ज्ञानेश्वर